रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। आज मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रामदास आठवलेंनी शपथ घेतली, पण शपथ घेताना रामदास आठवले स्वतःचं नाव घ्यायलाच विसरले। आठवलेंना नेमकं कोणतं खातं मिळणार हे अजूनही स्पष्ट नाहीये। मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गेली 2 वर्ष आठवलेंना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती। सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित मैं सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा पहले नाम कहिए, पहले नाम बोलिए। सॉरी, मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का सम्मानपूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा कि किसी व्यक्ति या व्यक्तियों को वो व्यक्तियों के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। जय भीम, जय भारत। आणि मोदी मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 19 नवीन चेहऱ्यांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय। यातले 2 मंत्री हे महाराष्ट्रातले आहेत, तर उत्तर प्रदेशमधून 3 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे। राजस्थानमधून 4 मंत्री आहेत। गुजरातमधून 3 मंत्र्यांना शपथ आज देण्यात आली आहे। मध्य प्रदेशमधून 3 मंत्र्यांना शपथ दिली गेली। पश्चिम बंगालमध्ये 1 तर उत्तराखंडमधल्या एका मंत्र्याचा आज शपथविधी झालाय। कर्नाटकमधला 1 आणि आसामच्या एका मंत्र्याला आज शपथ दिली गेली। आणि उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेला हा शपथविधी आहे। उत्तर प्रदेशमधून 2 दलित चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली आहे। यूपी मधून अनुप्रिया पटेल आणि कृष्णा राज यांचा समावेश झाला आहे, तर यूपीच्या महेंद्रनाथ पांडे या ब्राह्मण चेहऱ्याचाही समावेश झालाय। एकोणीस नवीन चेहऱ्याचा शपथविधी आज पार पडला आहे। कधी होणार नेमका शपथविधी यावर गेले कित्येक महिने चर्चा सुरू असताना आता पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्हे, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडलाय आणि 19 नवीन मंत्री आहेत ज्यांनी आज शपथ घेतली आहे। पुढच्या वर्षी महत्त्वाच्या निवडणुका आहेत राज्यातल्या आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची असणार आहे ती उत्तर प्रदेशमधली आणि या निवडणुकीसाठीची रणनीती थोडीफार आपल्याला बघायला मिळते आजच्या शपथविधीमध्ये। आपले विशेष प्रतिनिधी मयंक भागवत सध्या आपल्याबरोबर आहेत आणि मयंक, आता जसं मी म्हटलं, एकतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या राज्यातल्या निवडणुका त्या डोळ्यासमोर ठेवून एक रणनीती नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी आखलेली दिसते आहे। काय वैशिष्ट्ये आहेत आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराची?
सगळ्यात महत्त्वाचं रुजुता, जर मोदींच्या मंत्रिमंडळाकडे आपण लक्ष केलं किंवा नरेंद्र मोदींची टीम इंडिया जी आहे ती जर पाहिली तर याच्यामध्ये यूपीचे जे आहेत ते चेहरे या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विशिष्ट आणि वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 2017 मध्ये उत्तर प्रदेशाच्या निवडणुका आहेत आणि उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जो विजय लोकसभेमध्ये मिळाला होता, 71 खासदार तब्बल जे आहे ते निवडून गेले होते, तशाच प्रकारचा विजय जो आहे तो भाजपला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीमध्ये मिळवायचा आणि त्यासाठी मायावतींचा हत्ती हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखणं महत्त्वाचं आहे. आता या मायावतींच्या हत्तीला ब्रेक कसा लागेल, तर तो ब्रेक लागेल उत्तर प्रदेशमधून मंत्री बनवून, आणि असंच जे आहे ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे. या ठिकाणी जर रुजुता तू पाहिलंस तर आपण अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल, यंग खासदार आहेत, युवा खासदार आहेत, फक्त 35 वर्षाच्या, त्यांना राज्यमंत्री बनवण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या आहेत आणि प्रामुख्याने दलित आहेत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी भाजपच्या कृष्णा राज या देखील उत्तर प्रदेशाच्या खासदार आहेत, स्वतः दलित आहेत. आपण जर पाहिलं तर भाजपचे उत्तराखंडचे जे खासदार आहेत अजय टमटा हे देखील दलित आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं रामदास आठवले यांना देखील महाराष्ट्रामधनं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. रामदास आठवले देखील दलित आहेत. अर्जुन मेघवार जे राजस्थान मधले खासदार आहेत ते देखील दलित आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फग्गन सिंग कुलस्ते आणि मनसुखभाई बांगडिया यासारखे खासदार जे मंत्री झाले आहेत ते आदिवासी आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 2017च्या उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जे मंत्री देण्यात आलेले आहेत उत्तर प्रदेशमधून त्यामधले 2 दलित मंत्री आहेत, महिला आहेत खास करून, आणि एक ब्राह्मण चेहरा आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर उत्तर प्रदेश जिंकायचा असेल भाजपला तर या ठिकाणी दलित कार्ड खेळणं महत्त्वाचं होतं, आणि हेच दलित कार्ड जे आहे ते नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी उत्तर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरती या मंत्रिमंडळ विस्तारात खेळलेलं आहे. हे मंत्री जेव्हा उत्तर प्रदेशात जातील, खास करून या महिला मंत्री जेव्हा जातील, तेव्हा एका दलित मंत्र्याला जे आहे, दलित खासदाराला नरेंद्र मोदींनी केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून स्थान दिलं. या ठिकाणी आम्हाला जर सत्ता आली तर आम्ही या ठिकाणी जे आहे ते दलितांना स्थान देऊ राज्य मंत्रिमंडळामध्ये, अशा प्रकारचा एक प्रचार होऊ शकतो. प्लस दलित चेहरा जो आहे उत्तर प्रदेशचा हा मोदी सरकारचा आपल्या समोर म्हणून 2 महिला ज्या आहेत त्या ठिकाणी जातील. प्लस रामदास आठवले आहेतच भाजपाचे जवळचे, त्यांना तिकडे दलित चेहरा म्हणून वापरता येईल. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी जात ही फॅक्टर सगळ्यात महत्त्वाची आहे, त्या ठिकाणी ज्या प्रकारे ठाकूर आणि यादव आहेत त्याचबरोबर भूमिहार कुणबी आणि दलित देखील आहेत, आणि हा दलित वर्ग जो आहे हा प्रचंड मोठा आहे आणि मायावतींचा हा दलित वर्ग आहे. त्यामुळे या दलित वर्गाला डेंट करायचं असेल तर दलित खासदार देणं आवश्यक होतं, आणि म्हणून 2 चेहरे देण्यात आले. आणि दुसरीकडे मुंबईचं जर पाहिलं तर एक थोडक्यात सांगतो, मुंबईमध्ये रामदास आठवलेंचा वापर करता येईल महाराष्ट्राच्या मुंबईच्या महापालिकेमध्ये, कारण जवळपास मुंबईमध्ये 25% आसपास दलित मतदार वर्ग आहे. त्यामुळे भाजपची स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर आहे की दलित वर्गाला जे आहे ते प्रतिनिधित्व द्या आणि दलित वर्गाची जी आहे ती वोट आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करा. आणखीन जर पाहिलं तर याच्यामध्ये SS अहलुवालिया सारखे जे सिख आहेत ते सुद्धा खासदार आहेत. त्याचसोबत जो आहे तो ब्राह्मण चेहरा आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी पांडेंच्या माध्यमातून. सुभाष भामरे मराठा आहेत. आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदी सरकारने राज्यांना प्रतिनिधित्व देताना जात हा फॅक्टर जो आहे हा महत्त्वाचा अग्रस्थानी धरूनच हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नक्कीच मयंक, महाराष्ट्राबद्दल आता तुम्ही उल्लेख केलात आणि महाराष्ट्राबद्दल अर्थातच आपण बोलणार आहोत. याचं कारण म्हणजे आज उद्धव ठाकरे यांनी जी आपली भूमिका शिवसेनेची म्हणून जाहीर केली होती त्यामध्ये म्हटलं होतं, बहिष्कार टाकला होता सगळ्यात, तो राज्यासाठी जरी असला तरी एकंदरीत संबंध दोघांचे ताणले आहेत आणि त्यामुळे अनंत गीते शिवसेनेचे मंत्री हे उपस्थित राहतात की नाही या शपथविधी सोहळ्याला याबद्दल चर्चा सुरू होती. आज अनंत गीते दिसले आहेत आपल्याला या विस्ताराच्या वेळी, शपथविधीच्या वेळी ते तिथे उपस्थित होते. त्यामुळे मग आता नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे असा प्रश्न निर्माण होतो. सगळ्यात म्हणजे ज्या प्रकारे तू ही दृश्य पाहतेस, ही दृश्य आहेत अनंत गीतेंची. अनंत गीते अवजड उद्योग मंत्री आहेत केंद्रातले, मात्र ही 2 दृश्य जी आहेत ती परस्पर विरोधी आहेत. अनंत गीते मंत्रिमंडळाच्या या सगळ्या विस्तारामध्ये सामील झाले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की आम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराचं निमंत्रणही नाही आणि आम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार NDAचा घटक असूनही भाजपने आम्हाला काहीही सांगितलं नाही आणि आमच्याशी याबद्दल काहीही चर्चा झाली नाही. त्यामुळे अनंत गीते जाणार का नाही हा महत्त्वाचा फॅक्टर होता. शिवसेनेच्या काही नेत्यांशी जे आहे ते माझं आणि श्रीरंग दोघांचंही बोलणं झालं होतं. शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं बहुधा अनंत गीते यांना उद्धव ठाकरेंकडून फोन गेला नाही किंवा या दोघांची चर्चा झाली नाही. मात्र असं रुजुता असू शकत नाही.
जर अख्खीच्या अख्खी शिवसेना आणि शिवसेनेचे जे आहे ते जवळपास सगळे खासदार दिल्लीतले हे जर बहिष्कार टाकतात किंवा त्यांना बोलवलं जात नाही, त्यांना जे आहे ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये विचारलं जात नाही, तर मग अनंत गीते का जातात? अनंत गीतेने तिकडे जाऊन एक काय नक्की अनंत गीतेंना सांगायचं आहे की ते नरेंद्र मोदी सरकारचा घटक आहेत, मंत्री आहेत म्हणून मी तिथे गेलो, का शिवसेनेचा एक नेता आहे आणि मंत्री आहे म्हणून तिकडे गेलो? त्यामुळे परस्पर विरोधी भूमिका आहे, शिवसेना कन्फ्युज्ड आहे या सगळ्या गोष्टींमध्ये असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण एका ठिकाणी उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांना बोलवलं जात नाही, त्यांना संपूर्णपणे किंमत दिली जात नाही, त्यांना भाजप ठेंगा दाखवते. अक्षरशः नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी त्यांना ठेंगा दाखवला, तरी मग त्यांचा एक नेता जो केंद्रामध्ये मंत्री आहे तो त्या ठिकाणी जाऊन शपथविधीला जे आहे तो उपस्थित राहतो. त्यामुळे काय नक्की चालू आहे शिवसेनेचं? शिवसेना इतक्या कन्फ्युज मेंटॅलिटीमध्ये का आहे? हाच सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं आहे मयंक, धन्यवाद या विश्लेषणासाठी. 19 मंत्र्यांचा आज शपथविधी पार पडला आहे आणि ही आत्ताची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. शिवसेनेचे नेते अनंत गीते पहिल्या रांगेत बसून या शपथविधी सोहळ्याला हजर होते. एकीकडे उद्धव ठाकरे यांना आमंत्रण नव्हतं या सोहळ्याचं आणि राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही बहिष्कार टाकण्याची भाषा ते करतायत आणि त्यामुळे अनंत गीते जे शिवसेनेचे आहेत ते या शपथविधीला हजर राहतात की नाही असं प्रश्नचिन्ह होतं. पण प्रत्यक्षात अनंत गीते यांनी आपली उपस्थिती लावलेली आहे. पहिल्या रांगेत किंबहुना ते बसलेले होते. अनंत गीते आज शेवटी शपथविधीला हजर राहिले. 19 नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला आहे आणि थोड्या वेळापूर्वी आपण जसं विश्लेषण ऐकलं त्यानुसार पुढच्या वर्षी होणाऱ्या ज्या राज्य विधिमंडळ विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी हा मंत्रिमंडळ विस्तार केला आहे असं म्हणावं लागेल. एका ब्राह्मण चेहऱ्याचा समावेश आहे, पण त्या व्यतिरिक्त उरलेले जे 18 जण मंत्री आहेत ते दलित वर्गातले आहेत. कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुका पुढच्या वर्षी येऊ घातल्यात आणि या निवडणुकांसाठीचीच ही रणनीती आहे असं आता म्हटलं जात आहे. महाराष्ट्रातनं 2 मंत्री आहेत ज्यांनी आज शपथ घेतली आहे. धुळ्याचे डॉक्टर सुभाष भामरे आहेत, त्याचबरोबर रिपाईचे खासदार रामदास आठवले यांनी ही शपथ घेतली आहे. रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपद मिळणार.